सो स्टुडंट लेट्स स्टार्ट अवर सेकंड प्रॉब्लेम. तर बघा आता सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याचे काही इक्वेशन टाइप्स व्हॅल्यू दिलेल्या आहेत लेंथ आणि ब्रेथच्या. त्यानंतर म्हटलेले फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय आणि म्हटलेले फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे इथे रेक्टँगल म्हणत आहे आपल्याला की माझा एरिया आणि पेरिमीटर पण शोधायचा आहे तुम्हाला. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूही काढायच्या आहेत आणि माझी लेंथ आणि ब्रेथ काय ते सुद्धा माहित करायचं. तर बघा आता इथे रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगल मध्ये हे इक्वेशन आणि हे दोन इक्वेशन, दीज आर द व्हॅल्यूज ऑफ लेंथ अँड ब्रेथ. तर आता आपल्याला सॉल्व्ह करून ह्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. चला सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलच्या ज्या दोन लेंथ असतात ह्या इक्वल असतात आणि दोन ब्रेथ ह्या इक्वल असतात. तर आता मी पहिले इथे लिहितो लेंथ ऑफ रेक्टँगल. लेंथ ऑफ रेक्टँगल काय बनते बघा, 2x प्लस वाय प्लस 8 इक्वल्स टू 4x मायनस वाय. अशा प्रकारे मी लिहू शकतो काय, दोन इक्वेशन इक्वल मध्ये. हे इक्वेशन इक्वल टू हे इक्वेशन लिहू शकतो कारण की या दोन्ही काय आहेत, लेंथ आहेत रेक्टँगलच्या. आता बघा हा जो 4x मायनस वाय आहे हे आपण इकडे घेऊन जाऊ ह्या टर्म्स, आणि हा जो 8 आहे हा इकडे घेऊन जाऊ. इक्वेशन काय बनतं बघा, 2x हा प्लस 4x आहे इकडे गेला की मायनस 4x, हा प्लस वाय जशाल तसा ठेवू, हा मायनस वाय इकडे गेला की प्लस वाय, म्हणजे आपण x आणि y च्या टर्म जवळ जवळ मांडल्या, आणि हा प्लस 8 जो आहे इज इक्वल टू साइनच्या इकडे जाईल म्हणजे मायनस 8. बघा अशा प्रकारे बनतं. आता या दोन मध्ये बघा सबट्रॅक्शन केली तर मायनस 2x प्लस 2y इक्वल टू मायनस 8 असं बनतं. आता या इक्वेशन मध्ये बघा 2 2 आणि 8 आहे आणि सगळ्या टर्म ह्या 2 ने डिव्हिजिबल आहे, म्हणून मी याला काय करणार, डिवाइड बाय 2 करतो, अजून सोपं बनेल. डिवाइड बाय 2 म्हणजे आता खूप इझी बनणार आहे बघा. हे मायनस 2x डिवाइड बाय 2 प्लस 2y डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मायनस 8 डिवाइड बाय 2. 2 2 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 4 जा 8. इक्वेशन काय बनलं, मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 4. इक्वेशन नंबर 1. समजलं, किती सिंपल आहे बघा. अशा प्रकारे इक्वेशन 1 मिळालं. आता काय समोरची स्टेप, समोरची स्टेप ही आहे की आता जशी लेंथ दाखवली तशी ब्रेथ इक्वल दाखवा. BREDTH ब्रेथ ऑफ रेक्टँगल. ब्रेथ ऑफ रेक्टँगल काय येईल आता बघा, 2y इज इक्वल टू x प्लस 4 आहे. समजलं एवढं, दोन ब्रेथ इक्वल असतात. आता ही x ची टर्म काय करतो, तिकडे घेऊन जातो, हिचं इकडे काही काम नाही, तर इथे बनेल ही मायनस एक्स प्लस 2y इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 2. समजलं का. आता बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये बघा दोन्ही कोइफिशियंट जे आहेत x चे हे सारखे आहेत आणि दोन्हीचे साइन जे आहे मायनस आहे. मग आता काय करणार, साइन सारखे असल्यावर दोन्हीची सबट्रॅक्शन. मग आता इथे लिहितो मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. बघा पहिले इक्वेशनला दुसऱ्यातून मायनस करू, मायनस एक्स प्लस 2y इक्वल टू 4 मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 4. असे दोन्हीची जर सबट्रॅक्शन केली तर खालच्या सर्व इक्वेशनचे साइन बदलतात. मायनस मायनस हे होतं प्लस, मायनस प्लस हे होते मायनस, मायनस मायनस हे होते प्लस. समजले. आता बघा 4 आणि 4 हे झाले 8, 2y मधून एक y गेला, फक्त y राहिला, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होतात म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली 8. समजलं. आता काय करणार मी, आता मी करणार पुट ही व्हॅल्यू. आता y इज इक्वल टू 8 मी लिहितो इथे, पुट y इक्वल्स टू 8 इन इक्वेशन कोणत्या ह्याच्यात ठेवू, पहिल्यात का दुसऱ्यात, पहिल्यातच ठेवून देतो. काय होते बघा, मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 4, मायनस एक्स प्लस 8 इक्वल टू मायनस 4, मायनस एक्स इक्वल टू मायनस 4 मायनस 8, मायनस एक्स इक्वल टू मायनस 12 आणि एक्स इक्वल टू 12. अशा पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू मिळते. आता बघा y ची व्हॅल्यू 8, एक्स ची व्हॅल्यू 12, दोन व्हॅल्यू मिळाल्या. क्वेश्चन संपला का, नाही संपला. समोर काय बाकी आहे, आपण फक्त ह्या व्हॅल्यू कशाच्या काढल्या, एक्स आणि वायच्या, म्हणजे ही टर्म आपली सॉल्व्ह झालेली. आता फाइंड काय करायचं, आता फाइंड करायचं पेरिमीटर.
पेरिमीटर फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो एक, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी आवश्यक असते लेंथ आणि ब्रेथ. तर आता तुम्हाला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेथ काय माहिती आहे का? नाही माहित, कारण इथे आपल्याला फॉर्म्युले दिलेत. नंबर माहिती आहे का किती सेंटीमीटर आहे, किती युनिटची आहे, नाही माहित. पण आता पहिले आपण लेंथ फाइंड करू. लेंथ इक्वल टू, लेंथ काय दिली, कोणतंही एक इक्वेशन घ्या, हे घ्या नाही तर हे घ्या. आपण पहिलं घेऊ 2x + y = 8, बरोबर आहे. जाऊ शकता. तर आता याच्यात काय करणार आपण, व्हॅल्यूज पुट करू. बघा आता 2x ची किंमत काय होती 12, म्हणजे मल्टिप्लाय बाय 12 प्लस y ची किंमत काय होती 8 आणि इक्वल टू 8. समजलं काय हे? आता इथे लिहितो मी बघा, 2 × 12 आलं 24, 24 प्लस 8 आणि चुकलं यार, आपलं इक्वेशन चुकलं. थांबा, इथून घेऊ आपण लेंथ पासून. इज इक्वल टू 8 लिहिला गेला, ते नाही. तर आता आपण लेंथ फाइंड करू. लेंथ इज इक्वल टू 4x - y. बघा आता ही आपण ही व्हॅल्यू घेतली. कोणती व्हॅल्यू घेता येते, वरची खालची. आता याच्यामध्ये काय करणार मी, 4 × x ची किंमत टाकतो मी. आता x ची आली 12 मायनस y ची आली 8. बघा 12 चोक 48 म्हणजे 48 मायनस 8 म्हणजेच इथे मिळालंय आन्सर 40. 40 युनिट्स. आपल्याला सेंटीमीटर दिलेलं नाही म्हणून युनिट्स लिहिणार आपण. ही झाली लेंथ. आता काढू ब्रीथ. ब्रीथ इज इक्वल टू आहे 2y, म्हणजेच 2 × 8 म्हणजेच 2 8 जा 16 युनिट. समजलं? ही झाली ब्रीथ. आता लेंथ आणि ब्रेथचा वापर करून काढू पेरिमीटर. पेरिमीटर साठी फॉर्म्युला असतो बघा, सर्व साइडची ऍडिशन. जर फॉर्म्युला आठवला नाही तर सगळ्या साइडची ऍडिशन करा, पेरिमीटर आपोआप येऊन जाते. तर सर्व साइड म्हणजे 2 लेंथ आहे 2 ब्रेथ आहे, म्हणजे 2 लेंथ म्हणजे 2l + 2b करा, किंवा मग 2 2 आहे म्हणून 2 कॉमन करून l + b करा. झाला फॉर्म्युला तयार. फॉर्म्युला पण तयार करता आला पाहिजे. फॉर्म्युला नाही आठवला तर सगळ्या साइडची ऍडिशन करा. ठीक आहे, 2 लेंथ आणि 2 ब्रेथ. आता 2 × लेंथची व्हॅल्यू होती 40 आणि ब्रेथची व्हॅल्यू होती 16. मग आता करा 2 × 56 आणि यांचे काय होते बघा मल्टिप्लिकेशन. 2 6 जा 12, 2 कॅरी 1, 2 5 जा 10 आणि 1 1. 112 युनिट. दिस इज अवर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. हे झालं पहिल्या पेरिमीटरचा आन्सर. आता काढायचा एरिया. एरिया एरियासाठी फॉर्म्युला आहे L × B, लेंथ × ब्रेथ. लेंथची व्हॅल्यू होती 40 आणि ब्रेथची व्हॅल्यू होती 16. 16 4 जा 64 आणि हा 0 इथे लावून टाका. 640 युनिट हा झाला आपला एरिया. हे झालं सेकंड आन्सर. सो आता समजलं, एरिया पण झाला, पेरिमीटर झालं, XY च्या व्हॅल्यू झाल्या, लेंथ आणि ब्रेथ पण काढली आणि आपल्याला आपला रेक्टँगल सुद्धा कळालं. समजलं आता इक्वेशन कसं सॉल्व्ह केलं. आता कसं सॉल्व्ह केलं एकदा रिवाइज करू बघा. पहिले आपल्याला क्वेश्चन दिलेला होता. क्वेश्चन मधून आपण काय केलं, याला सॉल्व्ह करण्यासाठी x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या, म्हणून 2 लेंथ आणि 2 ब्रेथ इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. मग इक्वल असतात म्हणून मांडून घेतल्या, एक इक्वेशन बनवलं. ब्रीथचे घेतले, ब्रीथ दोन्ही इक्वल असतात मांडून घेतले, इक्वेशन बनवलं. इक्वेशन बनल्यानंतर दोन इक्वेशनला सायमल्टेनियसली सोडवलं, x आणि y च्या व्हॅल्यू काढून घेतल्या. पहिलं सॉल्व्ह झालं. त्यानंतर आपण पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायचा होता. पण पेरिमीटर काढण्यासाठी आणि एरिया काढण्यासाठी लेंथ आणि ब्रेथ लागते, म्हणून आपण काय केलं, पहिले लेंथ आणि ब्रेथ काढून घेतले दोन्ही पण. दोन्हीच्या व्हॅल्यू मिळाल्यावर आपण पेरिमीटर मध्ये टाकलं फॉर्म्युला आणि लेंथ आणि ब्रेथ पुन्हा त्याच्यात टाकून पेरिमीटर एरिया काढून घेतलं. अशा पद्धतीने आपण हे सर्व सॉल्व्ह करू शकतो. समजलं? आता बघू आपला थर्ड प्रॉब्लेम.